बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व भाग 9. राठोड साहेबांच्या केबिनचं दार ऐटीत उघडून डॉलीनं केबिनमध्ये पाऊल टाकलं आणि खणखणीत आवाजात म्हटलं, मॉर्निंग बॉस. गुड मॉर्निंग. तितक्याच उत्साहानं राठोडाने तिचं स्वागत केलं. शेकँडसाठी तिनं पुढे केलेला हात हातात घेत म्हटलं, वेलकम डॉली, हाऊ आर यू? आय एम फाईन थँक्स, डॉलीनं म्हटलं. हातातलं पाऊच तिनं राठोडांच्या टेबलावर ठेवलं. मानानं केसांना झटका दिला. उफ करी जर्किनची चेन खाली ओढली आणि ती थबकलीच. कोणीतरी आपल्याकडे टक लावून पाहत आहे, आपली प्रत्येक हालचाल निहाळीत आहे हे जाणवलं. तसं तिनं चटकन मान वळवून पाहिलं. खुर्चीत बसला राजन काहीशा अदबीनं उठला. डॉली, दिस इज आवर न्यू मार्केटिंग ऑफिसर, राजन चौधरी. राजन, दिस इज डॉली. राठोडांनी दोघांची ओळख करून दिली. ओह, ही इज द वन, डॉलीनं मनाशीच म्हटलं. स्वतःला शहाणा समजणारा. खरंच शहाणा असशील तर या डॉलीच्या वाटेला जाऊ नकोस. असा निरोप तिनं ज्याला पाठवला होता तो. यावेळी तुला राजन चौधरीचा गळा धरावा लागेल, असं दिनेशनं ज्याच्याविषयी तिला म्हटलं होतं तो. नकळत राजनच्या गळ्याकडे लक्ष गेलं आणि डॉली स्वतःशीच थोडी हसली. अच्छा, ही डॉली तर, राजननं मनाशीच म्हटलं. बिडी आणि बेवडाबाज म्हणून जिचा लौकिक होता ती. पण तिच्या नजरेला नजर देताना राजनला फक्त एकच गोष्ट प्रकर्षानं जाणवली होती, जिचा आजवर कोणी उल्लेखच केला नव्हता. तिची धारदार नजर, तिचे विलक्षण लकाकते पाणीदार डोळे. ओ गॉड, हर आईज आर सो शार्प अँड ब्राईट. हे दोघे एकमेकांकडे बघत असे का उभे आहेत, या विचारात राठोड असताना डॉलीनं हात पुढे करीत म्हटलं, हाऊ डू यू डू मिस्टर राजन चौधरी? राजननंही अदबीनं शेकहँड करीत म्हटलं, प्लेजर मीटिंग यू मिस ठाकूर. राजनच्या तोंडून ते नाव ऐकून राठोडच काय क्षणभर डॉलीही बावचळली. ओ गॉड, तिनं म्हटलं. फॉर अ सेकंड आय डिडंट रिअलाइज यू आर रेफरिंग टू मी. ओ येस, आय एम मिस ठाकूर, बट यू कॅन कॉल मी डॉली because that's what I am used to. You can call me Miss Dolly if you wish. All right, I will call you Dolly. असं म्हणून राजननं तो इश्यू संपूर्णच टाकला. इतक्या छोट्या गोष्टीवर वेळ घालवण्यापेक्षा आपण कामाचं बोलूया असंच जणू त्याला सुचवायचं होतं. ते जाणवलं तसं डॉलीनंही काहीशा तुटकपणे म्हटलं, ऑल राईट, लेट्स टॉक बिझनेस. राठोडांनी चहासाठी फोनवरून सूचना दिली आणि राजनकडे पाहत म्हटलं, राजन प्लीज. डॉलीनं पर्समधून सिगरेटचं पाकिट काढलं. त्यातून सिगरेट हातात घेत ती लायटर शोधू लागली आणि तिला पुन्हा जाणवलं, राजन तिच्या सर्व हालचाली निहाळतोय. तिनं त्याच्याकडे पाहिलं. तुझं ते सगळं आटोपलं की मी बोलणं सुरू करतो. मला तुझं माझ्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष हवंय, असं त्याची नजर सुचवत होती. डॉलीनं हातातली सिगरेट पुन्हा पॅकमध्ये टाकली, लायटर पॅकवर ठेवला आणि म्हटलं, प्लीज गो अहेड. नाऊ यू हॅव माय फुल अटेन्शन. ओ थँक्यू, म्हणत राजन -800 विषयी बोलू लागला. अतिशय शांतपणे पण तितक्याच आत्मविश्वासाने. डॅशची वैशिष्ट्ये, ट्रायल्सचे रिझल्ट्स, पेंट्रेसच्या प्रतिक्रिया, ॲड फिल्मसाठी वापरलेली थीम, सारं त्यानं डॉली पुढे मांडलं. राठोडांनी हे सारं ऐकलेलं होतं, त्यांना ते सगळे माहिती होतंच. तरीही आपण हे पुन्हा नव्यानं ऐकतो आहोत असं त्यांना जाणवत होतं. त्याचं कारण एवढंच होतं की राजन
ते डॉलीला प्रथमच सांगत होता आणि त्यामुळेच की काय त्याच्या आवाजात काही वेगळीच धार होती. त्याची मांडणी ही वेगळी होती, एका व्यावसायिक डीलरच्या दृष्टीनं केलेली. डॉली तर पूर्ण व्यावसायिक होतीच. राजनचा शब्द आणि शब्द ती लक्षपूर्वक ऐकत होती. ऐकता ऐकता फक्त नव्या प्रॉडक्टलाच नव्हे तर या नव्या मार्केटिंग ऑफिसरलाही जोखत होती ती. हे पाणी काही वेगळंच आहे इतपत डॉलीला निश्चित जाणवलं होतं. राजनचं सगळं बोलणं नो नॉनसेन्स धर्तीचंच होतं. त्यात आपण एका तरुण स्मार्ट बिनधास्त स्त्रीशी बोलतो आहोत याचा काडी मात्र विचार नव्हता. सगळा सूर ऐकून आय वॉन्ट रिझल्ट्स असाच होता. बोलता बोलता त्यानं काही चार्ट्स डॉलीसमोर ठेवले होते. त्या चार्ट्सवरून नजर फिरून डॉलीनं म्हटलं, फाईन, सो यू आर ऑफरिंग मी द डीलरशिप फॉर -800. येस, राजननं म्हटलं. वेल मिस्टर चौधरी, डोंट यू. बोलता बोलता डॉली थांबली. मग काहीसं मुद्दाम ठरवून बोलावं तसं मराठीत बोलत तिनं म्हटलं, कंपनी जेव्हा एखादं नवं प्रॉडक्ट लॉन्च करते, फर्स्ट टाईम मार्केटमध्ये आणते, तेव्हा त्या लॉन्चिंगमध्ये डीलरची पूर्ण इन्व्हॉल्वमेंट असायला पाहिजे असं नाही तुम्हाला वाटत? अर्थात ती हवीच. त्यासाठी तुमच्या डीलरला तुम्ही पूर्ण कॉन्फिडन्समध्ये घ्यायला हवं, नाही का? प्रश्नच नाही. वेल देन आय विश टू प्रोटेस्ट अँड प्रोटेस्ट स्ट्रॉंगली. व्हाय? हा प्रश्न राठोडांनी विचारला. बॉस, डॉलीनं म्हटलं, गेले 2-3 महिने तुम्ही या प्रोजेक्टवर काम करताय. इतक्या सगळ्या ट्रायल्स घेतल्या तुम्ही, एक फिल्मही बनवली. दॅट्स ऑल फाईन. पण मला हे कळत नाही, मला इतक्या लेट का इन्व्हॉल्व केलं? इतक्या ट्रायल्स झाल्या, मला एकाही ट्रायलसाठी का बोलवलं नाहीत? फिल्म प्रेझेंटेशनच्या वेळी का निरोप दिला नाहीत? व्हाय वॉज आय नॉट इन्व्हॉल्व फ्रॉम द बिगिनिंग? डॉलीचा असा प्रश्न राजनला अपेक्षित नव्हताच. तशी ती एकदम ॲग्रेसिव्ह आहे. त्याला दिनेशचे शब्द आठवले. डॉलीनं तिच्या आक्रमकतेची पहिली चुणूक दाखवली होती. तिचा मुद्दा तसा बिनतोड होता. अर्थात डीलरला शेवटीच इन्व्हॉल्व केलं जाऊ शकतं असं उत्तर तो देऊ शकला असता, पण तो लगेच काही बोलला नाही. तिच्या प्रश्नाला राठोडांनीच उत्तर द्यावं या अपेक्षेनं त्यानं त्यांच्याकडे पाहिलं. तेही खांदे उडवीत गप्पच राहिले. आन्सर मी. यावेळी डॉलीनं अधिक धारदार स्वरात म्हटलं, आत्ता तुम्ही मला हे सगळं सांगताय व्हेन एव्हरीथिंग इज ऑलमोस्ट रेडी फॉर द मार्केट अँड युअर डीलर डिडंट नो द ABC ऑफ इट टिल टुडे. वाय? वाय? असंही नाही आहे की आय एम न्यू टू द कंपनी. गेली 6 वर्षे मी कंपनीशी असोसिएटेड आहे. काय बॉस? ऑफकोर्स ऑफकोर्स, राठोडांनी तिला म्हटलं आणि नंतर राजनकडे वळून त्यांनी थेटच प्रश्न केला. वेल राजन, व्हॉट डू यू हॅव टू से? यू सर्टनली हॅव अ पॉइंट देअर. राजननं डॉलला म्हटलं, तसं करता आलं असतं तर नक्कीच चांगलं झालं असतं, पण खरं सांगायचं तर डीलरशिप कुणाला द्यायची हे आम्ही ठरवलंच नव्हतं. राजनच्या उत्तरानं डॉलीचं समाधान होण्याऐवजी ती किंचित वैतागलीच. डोंट टेल मी, तिनं म्हटलं. तुम्ही दुसऱ्या कुणाला कन्सिडर करत होता? छे छे, तसं नाही. आम्ही तो विचारच केला नव्हता. वेल, इट्स अ मिस्टेक ऑन आवर पार्ट. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. राजनच्या खुल्या कबुलीमुळं आपण किंचित सुखावलो आहोत हे डॉलीला जाणवलं. हिला पहिल्यापासूनच नीट टॅकल करायला हवं. हा दिनेशचा सल्ला विसरून आपण जरा जास्तच प्रामाणिक होत आहोत राजनला जाणवलं. राठोडांनाही एकूण प्रकाराची गंमत वाटत होती. या दोघांची पेअर इंटरेस्टिंग होणार याची त्यांना खात्री होतीच. वेल डॉली, आता तुझं काय म्हणणं आहे? राठोडांनीच प्रश्न केला.
स्वरातील ताठात जराही न लपवता डॉलीनं म्हटलं, तुम्ही माझ्यासाठी स्पेशल ट्रायल अरेंज करू शकता का? जस्ट फॉर मी. हे जरा आधीच होते, राजनच्या मनात आलं. एखाद्या महाराजानं नाच गाण्याच्या खासगी बैठकीची फरमाईश करावी तसंच काहीसं बोलते ही. दिनेशनं म्हटलं होतं त्याप्रमाणे ही डॉमिनेटिंग डॉली कंपनीवरच्या दादागिरीचं प्रात्यक्षिकच देत होती. हिला आता हो म्हणणं म्हणजे डोक्यावर बसू देणंच होतं. तरीही बघूया तरी किती दादागिरी करते. या विचारानं राजननं म्हटलं, ठीक आहे, मी तशी ट्रायल ठेवू शकतो. आणि फिल्म प्रेझेंटेशन, कॅन यू अरेंज इट जस्ट फॉर मी? फार लाडात यायचं नाही, हे वाक्य राजनच्या मनात आलं. पण ते ओठावर न येऊ देता त्यानं काहीसं हसतच म्हटलं, येस, दॅट कॅन बी डन. ओके, बट वुड यू कन्सिडर माय सजेशन इवन ॲट दिस स्टेज? येस, वी वुड, इफ दे आर गुड. राजननं डॉलीची प्रत्येक मागणी मान्य केली होती, अगदी सहजपणे. तरीही आपण या माणसाला वाकवतो आहोत असं काही डॉलीला जाणवत नव्हतं. आपण एका बरोबरीच्या माणसाशी डील करतोय हाच फील तिला येत होता. फाईन मिस्टर राजन चौधरी, देन आय ॲक्सेप्ट द ऑफर, डॉलीनं म्हटलं. नाव लेट अस जॉईन हँड्स. तिनं पुढं केलेला हात हातात घेत राजननं काहीशा गंभीर स्वरात म्हटलं, येस डॉली, अँड लेट अस मेक इट अ सक्सेस. त्या दोघांकडे पाहताना त्या क्षणी अगदी सहजपणे राठोडांच्या मनात आलं, येस, दे विल मेक इट. दिस सर्टनली इज अ विनिंग कॉम्बिनेशन. क्रांतिकारकाच्या जीवनावर आधारित अतिशय हृदयस्पर्शी अशा त्या एकांकिकेचा प्रयोग संपला आणि काही क्षण सभागृहात संपूर्ण शांतता पसरली. हळूहळू पडदा पडला तरीही टाळ्यांचा कडकडाट झाला नाही. सारे इतके भारावले होते की टाळ्या वाजवण्याचं भानच कुणाला राहिलं नव्हतं. मग मात्र भानावर आल्याप्रमाणे पूर्ण सभागृह टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटानं निनादून गेलं. इतका वेळ टाळ्या वाजत राहिल्या की थांबता थांबेनात. आत अजित परदेशीनं सहकलाकारांना आनंदानं मिठी मारली. त्यानं बाजी मारली होती. आदर्श भारती प्रशालेच्या वर्धापन दिनानिमित्त उत्सव सप्ताह सुरू होता. खेळ, वक्तृत्व स्पर्धा, अभंग आणि पोवाडे गायन असे भरगच्च कार्यक्रम आखलेले होते. तसे ते दरवर्षीच होत असत, पण यंदा प्रथमच प्रशालेत एकांकिका सादर केली गेली होती. प्रशालेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नाटक या कला प्रकाराला आजवर कधीच स्थान मिळालं नव्हतं, पण यावर्षी अजितनं ते मिळवून दिलं होतं. प्रशालेच्या विद्यार्थ्यांना घेऊन त्यानं मशाल ही एकांकिका प्रथमच सादर केली होती. अर्थातच देशभक्तीपर अशी. एका क्रांतिकारकाला ब्रिटिशांपासून वाचवण्यासाठी त्याचा छोकरा स्वतःचं बलिदान करतो अशी ती कथा होती. अजितनं त्या एकांकिकेचं दिग्दर्शन केलं होतं आणि त्यातली क्रांतिकारकाची मुख्य भूमिकाही केली होती. गेले कित्येक दिवस मुलांना घेऊन तो झपाटल्यासारखा तालमी करीत होता. प्रशालेतल्या सतार वाजवणाऱ्या एका मुलाकडून त्यानं पार्श्वसंगीतही करून घेतलं होतं. त्या काळातलं गाव उभं करण्यासाठी बरीच धडपड आणि जमवाजमू करून सेट लावला होता. लाईट इफेक्ट्सही वापरले होते. त्यातही अत्यंत कल्पक उपयोग केला होता तो मशालीचा. धगधगत्या क्रांतिकार्याचं जाज्वल्य देशभक्तीचं प्रतीक म्हणून प्रारंभी प्रज्वलित केली ती मशाल अखेरपर्यंत जळत राहते. पण ब्रिटिशांची गोळी छातीवर झेलून क्रांतिकारकाचा छोकरा शेवटच्या घटका मोजू लागतो तशी ती विजू विजू होत जाते आणि तो जय हिंद शब्द उच्चारून प्राण सोडतो. त्या क्षणी ती मशाल विझते. असं सारं अजितनं योजलं होतं. सारं इतकं छान जुळून आलं होतं की सभागृहात जमलेले विद्यार्थी, शिक्षक, पालक साऱ्यांचे डोळे भरून आले होते आणि दोन क्षण सारेच भान हरपून बसले होते. महिन्याभराच्या परिश्रमाचं चीज झालं होतं. टाळ्यांच्या कडकडाटानंतर आत रंगमंचावरच्या कलाकारांनी प्रचंड उत्साहानं जल्लोषच केला होता. त्यातले बहुतेक विद्यार्थी आयुष्यात प्रथमच अभिनय करणारे होते. ज्यांनी एकांकिकेत कामं केली होती त्यांच्या पालकांचे ऊरही अभिमानाने भरून आले होते.
बलिदान करणाऱ्या छोट्या मुलाचं काम करणाऱ्या प्रसादच्या आईला तर अजूनही अश्रू आवरत नव्हते. प्रयोग संपल्यानंतर अभिनंदनासाठी सारेच रंगमंचावर धावले. अजितवर तर कौतुकाचा वर्षावच होऊ लागला. अपर्णाताई रंगमंचावर आल्या तर झटकन पुढे होऊन अजितनं त्यांना वाकून नमस्कार केला. अपर्णाताईंनी चटकन त्याला उठवीत जवळ घेतलं. सुंदर, सुंदर, अप्रतिम अशा त्या फक्त पुटपुटतच राहिल्या. हीच अवस्था सगळ्यांची होती. अजितचं कौतुक करण्यासाठी कुणाकडे शब्दच नव्हते. एकांकिका जेमतेम पाऊण तासाची होती, पण नंतर कौतुक अंक तास दीड तास सुरू होता. कुणाचे पायच तिथून निघत नव्हते. एका छोट्याशा नाट्याविष्कारात ही किती ताकद असते, केवढी जादू असते याचा अनुभव आज अजितनं स्वतः घेतला होता आणि तो सर्वांना दिला होता. हळूहळू सगळे निघून गेले. मेकअप सेट उतरवून अजितनं सारं मार्गी लावलं आणि तो बाहेर आला. छोटा प्रसाद आणि त्याची आई त्याची वाट पाहत उभे होते. अजित, मी तुझ्यासाठीच थांबले आहे, प्रसादच्या आईनं म्हटलं. आज तुला आमच्या घरी यावं लागेल. आमच्याकडे जेवायचं आणि मगच घरी जायचं. मी काही ऐकणार नाही आहे. तुझ्या घरचा फोन दे मला, मी तुझ्या आईशी बोलते. आज तुला घरी नेल्याशिवाय आणि पोटभर जेवू घातल्याशिवाय मी जाऊ देणार नाही. अशा विलक्षण आग्रहाला नकार देणं अजितला शक्यच नव्हतं. प्रसादची आई कार घेऊनच आली होती. तिघे कारमध्ये बसून प्रसादच्या घरी जाण्यासाठी म्हणून निघाले. आणि एकाएकी अजितला आठवलं, सगळे त्याला भेटून गेले होते, मात्र आप्पा भेटले नव्हते. त्याला आश्चर्य वाटलं. आप्पा सभागृहात आलेले तर त्यानं पाहिले होते. ते प्रयोग न बघताच गेले की काय? काय झालं असावं? त्यानं प्रसादच्या आईला विचारलं तेव्हा त्याला कळलं की होय, आप्पा तर प्रयोगाला पूर्ण उपस्थित होते. एकांकिका संपल्यानंतरच ते गेले होते. आता तर अजित अधिकच बुचकळ्यात पडला. आप्पा त्यालाच काय, एकांकिकेतल्या कुणालाही न भेटता, कौतुकाचा एक शब्दही न बोलता निघून गेले होते. आप्पांना प्रयोग आवडला नव्हता की काय? की सादरीकरणातलं त्यांना काही खटकलं होतं? अजितला काहीसं टेन्शनच आलं. इतका वेळ अंगभर मनभर भरून राहिला आनंद किंचित विरसल्यासारखा झाला. पण क्षणभरातच त्यानं स्वतःला सावरलं. आजचा दिवस तरी त्याला आनंदात, जमलं तर हवेत तरंगतही राहायचं होतं. आप्पांचा विचार त्यानं मनातून काढून टाकला आणि प्रसादच्या आईनं चालवलेल्या कौतुकाचाच आनंद तो घेऊ लागला. दुसऱ्या दिवशी आप्पांना भेटण्यासाठी तो संस्थेत गेला, पण त्याची भेट होऊ शकली नाही. असेच 2-3 दिवस गेले. एक दोनदा आप्पा त्याच्याकडे पाहून हसलेही, पण बोलले मात्र नाहीत. अजितला काही उलगडाच होईना. त्यानं जीव तोडून केलेल्या कष्टाचा आप्पाने एका शब्दानंही कौतुक करू नये. आप्पा आपल्यावर नाराज तर नसावेत, पण कशामुळं? अजित स्वतःशीच विचार करत राहिला. पण स्वतःहून आप्पांकडे विषय काढणं त्याला जमलं नाही. पण अखेर ती वेळ आलीच. मैदानावर खेळत असताना आप्पांनी त्याला निरोप पाठवून बोलावून घेतलं. मनात काहीशी धाकधूक घेऊनच तो आप्पांच्या समोर गेला. या अजितराव, म्हणत आप्पांनी त्याचं स्वागत केलं. नेहमीच्या शैलीनं बराच वेळ पाठ तुपटून त्याचं अभिनंदन केलं. त्याच्या कामाचं, प्रयोगाचं तोंड भरून कौतुक केलं. तरीही अजितला काहीतरी चुकल्यासारखंच वाटत राहिलं. का कोण जाणे, पण आप्पांच्या कौतुकात त्याला फारसा जिव्हाळा जाणवला नाही. थोडं औपचारिकच वाटलं त्याला ते. प्रयोगाबद्दल बोलून झाल्यानंतर आप्पा कमालीचे गंभीर झाले. विचारात पडल्यासारखे काही काळ गप्पच बसून राहिले. समोर बसलेल्या अजितला आपण जावं की थांबावं हेही कळेना. काही वेळा आप्पाने अचानक प्रश्न केला, अजितराव, पुढे काय करायचं ठरवलंय? कशाच्या पुढे? कशाबद्दल बोलतायत आप्पा अजितला कळेना. कबूल आहे, आप्पांनी म्हटलं. परवाचं नाटक अप्रतिम केलं तुम्ही. छान अभिनयही केलात, उत्तम दिग्दर्शन केलं. तुम्हाला नाटकाची आवड आहे हे तर दिसतंच आहे, पण म्हणून पुढे तुम्ही नाटकच करणार आहात का?
आप्पांच्या त्या प्रश्नाचं अजितला आश्चर्य वाटलं, पण त्यामुळेच आप्पांच्या मनात नेमकं काय चाललंय याचा त्याला उलगडा झाला. तुम्ही नाटकात करिअर करणार आहात का, हा आप्पांचा खरा प्रश्न होता. मी तसं काही ठरवलेलं नाही आहे, अजितनं म्हटलं. अजितच्या त्या उत्तरानं समाधान होण्याऐवजी आप्पा अधिकच गंभीर झाले. बहुधा छे छे, मी मुळीच नाटकात जाणार नाही, असं उत्तर त्यांना अपेक्षित असावं. झालेल्या कौतुकामुळे भारावून जाऊन अजित नाटकाकडे ओढला गेला तर तो संस्थेच्या कार्यापासून दूर जाईल अशी भीती आप्पांना वाटत असावी. हाती आलेल्या येऊ शकणाऱ्या एकेका कार्यकर्त्याला अशा वेगवेगळ्या प्रलोभनांपासून दूर ठेवत जपत तर आप्पाने आजवर संस्थेसाठी माणसं जोडली होती. अजितच्या बाबतीतही त्यांना तसा कुठला धोका पत्करायचा नव्हता. अजितचे हात हातात घेत त्याच्या डोळ्यात खोल बघत अगदी कळवळून त्यांनी म्हटलं, तसा विचार तुमच्या मनात कधी आलाच तर स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी नाटक केल्यानं देशाचा काय फायदा होणार आहे. आप्पांच्या त्या अनपेक्षित प्रश्नानं अजितला एकदम दचकल्यासारखंच झालं. क्षणात सगळी आनंदाची नशा उतरावी असं झालं. वाटलं आपण इतकं छान नाटक केलं, आपलं चुकलंच. चोरी करताना पकडलं जावाने कोणीतरी म्हणावं, बोल पुन्हा करशील चोरी, असंच काहीसं वाटलं त्याला. आप्पांनी पुन्हा त्याची पाठ थोपटली, हातावर एक पेढा ठेवला आणि त्याला निरोप दिला. डोकं काहीसं सुन्न झालेल्या अवस्थेतच अजित बाहेर आला. हातातल्या पेढ्याकडे त्याने क्षणभर पाहिलं, तोंडातही टाकला, पण तो पेढा काही त्याला गोड लागला नाही. पुढचे काही दिवस आप्पांचा तो प्रश्न अजितला सतत छळत राहिला. जाता येता जणू जाब विचारू लागला, बोल तू नाटक केल्यानं देशाचा काय फायदा होणार आहे. काही दिवस अजितनं तो छळ सहन केला. मग मात्र न राहून त्यानं त्या प्रश्नालाच प्रतिप्रश्न केला, पण मी नाटक केल्यानं देशाचा तोटा काय होणार आहे. आप्पांचा तो प्रश्न चपापलाच. त्यामुळे थोडं बळ येऊन अजितनं पुढचा प्रतिप्रश्न केला, मला जर नाटक करण्यात अगदी मनापासून आनंद वाटत असेल तर ते मी का करायचं नाही. पण त्यामुळे देशाचा. बस झालं, अजित मनोमन ओरडलाच. देशाचा काहीच फायदा होणार नसला तर माझा नाईलाज आहे. मी नाटक करेन, सिनेमा करेन किंवा सर्कस करेन, मला ज्यात आनंद वाटतो असं मी काहीही करेन. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यात काय करायचं ते माझे मीच ठरवेन. इतकं ठणकावून सुनावलं तेव्हा कुठे आप्पांच्या त्या प्रश्नानं मांडलेला अजितचा छळ संपला. आणि त्याचबरोबर अजितचं आप्पांशी संस्थेशी असलेलं नातंही संपलं. अजितनं संस्थेचा निरोप घेतला. त्याशिवाय गत्यंतरच नव्हतं, कारण त्याला आता स्वतःचं आयुष्य स्वतःच्याच विचारांनी जगायचं होतं. राजन अतिशय खुशीत होता, खूपच आनंदात होता. आज त्याला इतकं छान, इतकं हलकं हलकं वाटत होतं की अंतराळवीर अनुभवतात ती वजनरहित अवस्था हीच की काय, असा त्याला प्रश्न पडला होता. तसा तो उदास दुर्मुखलेला कधीच नसायचा. आलेला प्रत्येक दिवस मस्त भरभरून जगायचा, हाच त्याचा खाक्या होता. पण तरीही काही खास दिवस असतातच. इट इज लाईक अ स्पॉट रिच्ड. आजचा दिवस त्यातलाच एक होता. -800चं आज लॉन्चिंग व्हायचं होतं. अर्थात आजचं लॉन्चिंग तसं इंटरनल कंपनी लॉन्चिंगच होतं, तरीही ते महत्त्वाचं होतं. विनीतशी संबंधित सगळी भारतभरची मंडळी हजर असणार होती. राजानं खास तयार करून घेतलेल्या ॲड फिल्म्सचंही प्रेझेंटेशन व्हायचं होतं. नंतर छोटीशी पार्टीही होती. राजननं सुटाबुटात नाहीतरी किमान फॉर्मल इम्प्रेसिव्ह ड्रेसमध्ये राहायला हवं होतं, असं खुद्द राठोड साहेबांनीच बजावलं होतं. त्यांच्या सूचनेचा मान राखण्यासाठी राजन आज खास इम्प्रेसिव्ह ड्रेसमध्ये आलाही होता. त्यासाठी कालच त्यानं एका महागड्या ब्रँडचा ड्रेस खरेदीही केला होता. काहीतरी खास करून दाखवल्याशिवाय त्या ब्रँडच्या वाटेला जायचं नाही, असं राजननं ठरवलं होतं. आणि आज तो दिवस आलाय असं त्याला वाटलं होतं. यू डिझर्व इट, त्यानं स्वतःलाच बजावलं होतं.
नाजूक पांढऱ्या रेघा असलेला आकाशी रंगाचा शर्ट, डार्क ब्ल्यू लेटेस्ट फॅशनची पॅन्ट आणि सॉफ्ट लेदरचे काळे शूज. नो टाय? रिसेप्शनिस्ट मीरानं एक खोड काढलीच. नाही. घालू का? राजननं विचारलं. नो नीड, यू आर लुकिंग ग्रेट. थँक्स. राजनला मॅडमची अपर्णाची आठवण झाली. होय, आता मॅडमना तो अपर्णाच म्हणू लागला होता, अर्थात लक्ष्मीबाई नसताना. या एकेरी संबोधनामुळं दोघांमधलं अंतर कसं नाहीसंच झालं होतं. आता गरज होती ते अंतर तरीही जपण्याची. अपर्णा आपल्या प्रेमात आहे हे राजनला कळून चुकलं होतं, पण तिला ते अव्यक्त निखळ असंच हवं असेल तर त्याची कदर करायची असंच राजननं ठरवलं होतं. तसं ते त्याला फारसं अवघड नव्हतं. अपर्णाविषयी त्याच्या मनातली पहिली भावना आदराचीच होती. नंतर तिनं आस्था, आपुलकी, अगदी ओढीचं वळण घेतलं तरी त्यातली आदराची छटा आजही कायम होती. खरं तर अपर्णा इतकी अशी आपल्या प्रेमात पडेल असं त्याला वाटलंही नव्हतं, पण तसं झालं होतं खरं. एका अर्थी अपर्णानं मोठं धाडसच दाखवलं होतं आणि त्याच्यावर विलक्षण विश्वासही. त्या विश्वासाला राजन तडा जाऊ देणार नव्हता. अपर्णाकडून कसलीही अपेक्षा करणार नव्हता. तिच्या प्रेमाचं भवितव्य, तिच्या आपल्या नात्याचं भवितव्य हे आता तिनंच ठरवायचं होतं. राजन तिच्यावर काहीही लादणार नव्हता. तिला अडचणीत टाकेल असं काहीही करणार नव्हता. एक मात्र खरं, तिच्या आनंदासाठी तो आता काहीही करायला तयार होता. अपर्णानं आनंदात असावं एवढंच त्याला अगदी आतून वाटत होतं. आजच्या त्याच्या आनंदात तिला सहभागी करून घ्यायचं म्हणून आज येता येता त्यानं तिच्यासाठी एक प्रेझेंटही आणलं होतं. हॅलो राजन, कॉंग्रॅट्स. दिनेश त्याचं अभिनंदन करीत होता. राजननं हसून त्याच्याशी हस्तांदोलन करीत थँक्स म्हटलं आणि सहजच त्याच्या खांद्यावर हात टाकला. दिनेश कसा आहे हे राजनला एव्हाना चांगलंच कळून चुकलं होतं, पण त्याच्या मनात दिनेशबद्दल जराही कटुता नव्हती. उलट थोडीशी सहानुभूतीच होती. आणि आज तर त्याची कुणाबद्दल काहीही तक्रार नव्हती. आज तो इतक्या आनंदात होता की जगातल्या कुणालाही कुठलाही गुन्हा त्यानं सहज माफ करून टाकला असता. अजून डॉली नाही आली? दिनेशनं विचारलं. नाही, पण येतच असेल, राजन उत्तरला. आय होप शी कम्स. दिनेशनं जरा गंभीर स्वरातच म्हटलं. व्हॉट डू यू मीन? राजननं जरा आश्चर्यानंच प्रश्न केला. काही नाही रे, तिचा काय भरोसाच नसतो, म्हणत दिनेश निघून गेला. राजन एरवी विचारात पडला असता, पण तो फक्त हसला. डॉलीनं येऊ नये हे दिनेशचं विशफुल थिंकिंग होतं. डॉली येणार याविषयी राजनला पूर्ण खात्री होती. खाजगी आयुष्यात डॉली कशीही असो, कामाच्या बाबतीत ती पूर्ण प्रोफेशनल आहे याविषयी राजनला शंकाच राहिली नव्हती. गेले काही दिवस तो डॉलीला जवळजवळ रोजच भेटत होता. तिच्यासाठी त्यानं खास ट्रायल ठेवली होती. फिल्मचं प्रेझेंटेशनही केलं होतं. त्यानंतर डॉली -800 विषयी त्याच्या इतकीच किंबहुना थोडी जास्तच एक्सायटेड होती. त्याच्यासारखंच मार्केटिंग हे पॅशन असलेले एक साथीदार त्याला डॉलीच्या निमित्तानं भेटलेली होती. डॉलीच्या अप्रोचमुळं, तिच्या अनुभवानं राजन चांगलाच प्रभावित झाला होता. डॉलीनं प्रॉडक्ट फक्त समजावून घेतलं नव्हतं, वापरूनही पाहिलं होतं. एवढंच नव्हे, त्यानंतर तिनं प्रॉडक्ट डिझाईनबद्दल एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सजेशनही दिलेली होती, जी डिझाईन डिपार्टमेंटनं आनंदानं स्वीकारलीही होती. ॲड फिल्म पाहिल्यानंतर डॉलीनं राजनला खास कॉम्प्लिमेंट्स तर दिल्या होत्याच, पण -800च्या सेल्स लिटरेचरबद्दल अतिशय उपयुक्त अशा कल्पनाही सुचवल्या होत्या. विशेषतः लेआउटबद्दल. एक निश्चित, तिच्याबरोबर काम करताना राजनला मजा आली होती, पण त्यातही विशेष म्हणजे आपण एका स्त्रीबरोबर काम करतो आहोत असं त्याला कधी जाणवलंच नव्हतं. कदाचित असंही असावं राजनला वाटलं होतं. कामात झोकून दिल्यावर आपण स्त्री आहोत याचा तिला स्वतःलाही विसर पडत असावा.
हे तर नक्कीच होतं की एक स्त्री म्हणून राजनवर प्रभाव पाडण्याचा तिनं जराही प्रयत्न केला नव्हता. शी इज ग्रेट, राजानं स्वतःशीच कबूल केलं. तिची तो उत्सुकतेने वाट पाहू लागला. आज त्याला एका जागी बसणं जमणारच नव्हतं. दोन्ही खिशात हात घालून तो कॉरिडॉरमध्ये मुद्दाम घातलेल्या लाल कार्पेटवरून ऐटीत चालू लागला. टोकाशी पांढऱ्या गोलाकार प्लॅटफॉर्मवर -800चं झोकदार मॉडेल मांडून ठेवलेलं होतं. अनिमिष नेत्राने त्या मॉडेलकडे पाहत असताना त्याच्या मनात आलं, किती देखणं दिसतंय हे. नजर लागू नये म्हणून त्याची दृष्टच काढायला हवी. त्याला हसू आलं. नजर लागणे, दृष्ट काढणे या प्रकारावर त्याचा विश्वास नव्हता. पण आजच्या त्याच्या आनंदाला ही नजर लागू नये म्हणून कुणी दृष्ट काढली असती तर त्याला नक्कीच आवडलं असतं. राजन, राठोडांची हाक कानी आली तसा राजन चटकन वळला. राठोड आज फुल सूटमध्ये आले होते. किती रुबाबदार दिसतोय हा माणूस. बॉस असावा तर असा, राजनच्या मनात आलं. गुड इव्हिनिंग सर, त्यानं अदबीनं म्हटलं. गुड इव्हिनिंग, राठोडांनी म्हटलं. प्लीज कम टू माय केबिन. राजन तत्परतेनं केबिनमध्ये गेला. हाऊ इज माय ड्रेस सर, ओके? हे विचारावं असं त्याला वाटलं, पण राठोडांचा चेहरा इतका गंभीर होता की तो गप्पच राहिला. सिट डाऊन, राठोडांनी म्हटलं. तसा राजन अदबीनच बसला. पण त्यांना जाणवलं काहीतरी गडबड आहे. काही क्षण राठोड काहीच बोलले नाहीत. खिडकीबाहेर बघत ते स्तब्धच बसून राहिले. राजनच्या नजरेला नजर कशी द्यावी, त्याला कसं सांगावं हाच त्यांना प्रश्न पडला होता. ओके फाईन, स्वतःची समजूत काढावी अशा स्वरात त्याने म्हटलं. राजन, मी काय सांगतोय ते नीट ऐकून घे. आता प्रोग्रॅम सुरू होईल तेव्हा आपल्याकडे फार वेळ नाही. ओके फाईन. नाव देर इज अ लिटल चेंज. यू हॅव टू ॲक्सेप्ट इट, कारण इट्स MD's डिसिजन. ओके? कसला चेंज सर? राजननं प्रश्न केला. काहीतरी अप्रिय ऐकावं लागणार हे राजननं ओळखलं होतं. पण अप्रिय म्हणजे किती अप्रिय असणार होतं ते. वी आर चेंजिंग अ डीलर, राठोडांनी सांगून टाकलं. व्हॉट? राजनने चमकूनच प्रश्न केला. यस राजन, राठोडांनी म्हटलं आणि स्वतःचं कपाळ चिमटीत धरत ते डोळे मिटूनच बसून राहिले. सर, अहो काय सांगताय हे? राजन अविश्वासानंच प्रश्न केला. राजन, निग्रहानं राजनच्या नजरेला नजर भिडवीत राठोडाने विलक्षण गंभीर स्वरात म्हटलं. आय हेट टू टेल यू धिस बट आय हॅव टू. बट व्हाय? कारण महत्वाचं नाही आहे, बट इट इज कन्फर्म नाव. डॉली विल नॉट बी द डीलर फॉर -800. राजन अजूनही अविश्वासानं बघत राहिला. आर यू जोकिंग? त्यानं म्हटलं. नो, आय एम नॉट. बट सर, तुम्हीच तर म्हणाला होतात यू टू विल मेक अ ग्रेट पेअर. आय स्टील फील दॅट वे. पण मग MD's डिसिजन फायनल, कन्फर्म्ड? येस. डॉली -800ची डीलर नसणार आहे? होय. देन हू द हेल, कोण असणार आहे? माधव बोरवणकर. माधव बोरवणकर? हे नाव तर मी ऐकलंही नाही आहे. मीही कालपर्यंत ऐकलेलं नव्हतं. पण मग कोण हा बोरवणकर? अचानक आला कुठून हा? तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हा बोरवणकर MDंचा भाचा आहे. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, हा नुकताच अमेरिकेहून आला आहे. तुम्ही भेटलाय त्याला? मगाशीच भेटलो, 10 मिनिटंच बोललो आम्ही. कसा वाटला तुम्हाला तो? इज ही गुड? आय थिंक ही इज अ युजलेस फेलो. आय मीन युजलेस फॉर अस. तो ज्या स्टाईलनं बोलत होता मला असं वाटलं की त्यानं इथं काम करण्यापेक्षा परत तिकडेच जावं.
तुम्ही तसं बोलला का नाही त्याला? आय विश आय कुड. काय बोलावं राजनला कळेना. यू थिंक ही इज युजलेस? ॲब्सोल्युटली. आणि तरीही तोच -800चा डीलर असेल. आता मात्र राजनला राहवलं नाही. काहींचं उसळून त्यानं म्हटलं, हे कसं शक्य आहे सर? नो, नॉट ॲट दिस स्टेज. अहो, डॉलीला आपण कन्फर्म केलंय. तिचं ॲग्रीमेंटही तयार आहे. सर, अहो किती इंटरेस्ट घेतलाय तिनं, किती मेहनत घेतली आणि आत्ता तिला. सर, अहो आता एवढ्यात येईल ही ती. तिला काय सांगणार आहोत आपण? कुठल्या शब्दात? तो एक प्रश्नच आहे. पण मग काय तिला परत पाठवणार आहोत आपण? तो प्रसंग येणार नाही राजन. का? ती आज येणार नाहीये. म्हणजे? मी तिला फोनवरून कळवलंय. तुम्ही हे सांगितलं तिला? नाही. आय जस्ट टोल्ड हर नॉट टू कम. उद्या परवा बोलेन मी तिच्याशी. अक्षरशः बधीर झाल्यासारखा राजन बसूनच राहिला. डॉलीचा काही भरोसा नाही असं दिनेशनं का म्हटलं होतं याचा त्याला आत्ता उलगडा झाला होता. याचा अर्थ दिनेशलाही याची कल्पना होती तर राठोडांनाही होती. नव्हती ती फक्त त्याला. सर, मी एमडींशी बोलू का? त्यानं अक्षरशः काकुलतीनं प्रश्न केला. काही उपयोग व्हायचा नाही. राठोडांनी स्पष्टच सांगून टाकलं. सो दॅट्स दॅट. त्यांनीच म्हटलं, चल माझ्याबरोबर. कुठे? एमडींकडे जाऊया. ही विल इंट्रोड्यूस टू यू माधव बोरवणकर. सर, मला जरा वेळ द्याल का? ओके, मी पुढे होतो, तू ये थोड्या वेळानं. असं म्हणून राठोड उठले आणि राजनच्या खांद्यावर हलके थोपटून ते बाहेर पडले. राजन आता केबिनमध्ये एकटाच राहिला. त्याला कळत होतं पुढचे काही क्षण आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. दोन्ही हातांच्या मुठीवर कपाळ टेकत त्यानं डोळे मिटून घेतले. प्रश्नच नाही राजन, तीच फक्त हे मार्केटिंग करू शकते. तीच म्हणजे डॉली. बट हाऊ इज शी ॲज अ डीलर फॉर -800? शी इज परफेक्ट. फक्त ती आणि तीच राजन. डॉली खेरीज दुसरा कोणीही डीलर लायकीचा नाही. ओनली शी कॅन गॅरंटी द सक्सेस ऑफ युअर कॅम्पेन. ओके मिस्टर राजन चौधरी, लेट्स जॉइन हँड्स. वी आर चेंजिंग द डीलर राजन. हू द हेल इज ही? कोण आहे? माधव बोरवणकर. तुम्ही भेटलाय त्याला? कसा आहे तो? इज ही गुड? ही इज युजलेस. राजननं डोळं उघडलं. तो उठला आणि खिडकीशी गेला. खिडकीच्या ग्रिलला घट्ट पकडून तो उभाच राहिला. आता त्याला स्वतःच्याच प्रश्नांना उत्तरं द्यायची होती. डॉली ऐवजी हा माधव बोरवणकर तुला मान्य आहे का? नाही. तो तुझी कॅम्पेन यशस्वी करेल असं तुला वाटतं का? नाही. त्याच्याबरोबर काम करणं तुला आवडेल का? नाही. पुढे काय हे आता राजनला स्पष्ट झालं होतं. राठोड आता काही करू शकत नव्हते. कदाचित एमडींचाही नाईलाज असावा. त्यामुळेच तेही आता काही करू शकणार नव्हते. करू शकत होता फक्त राजन, आणि काय करायचं हे त्याला पक्क ठाऊक होतं. पण आज नाही. त्यानं स्वतःला बजावलं, आजच्या कार्यक्रमात तरी काही व्यत्यय नको. नंतरच्या पार्टीतही त्याचं मन रमणार नव्हतं. पण तरीही तो थांबणार होता. कॅम्पेनसाठी ज्याने मेहनत घेतली होती त्या साऱ्यांचा विरस करणं त्याला आज तरी शक्य नव्हतं. आजचा दिवस साजरा करणं भाग होतं. मनाचा निर्णय झाला तसं त्यानं समोर पाहिलं आणि त्याला आश्चर्य वाटलं. बाहेर एकाएकी अंधारून आलं होतं. पुण्यात आजही अवकाळी पावसाची चिन्ह दिसत होती.
धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.